नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बातमी तुमच्या कामाची या आपल्या यूट्यूब मराठी चॅनेलवर। 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर या दिवशी 18व्या हप्त्याचे 4,000 रुपये जमा होणार याविषयी आपण आज बातमी पाहणार आहोत। देशातील 9 कोटी शेतकऱ्यांना लवकरच मोठा लाभ मिळणार आहे। PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 18वा हप्ता मोदी सरकारच्या सर्वात महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे। या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपयांचा 18वा हप्ता जमा होणार आहे। PM किसान योजनेची ओळख तर आपल्याला आहेच मित्रांनो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019मध्ये PM किसान सन्मान निधी योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते। 18वा हप्ता येण्यापूर्वीच जेमतेम 17व्या हप्त्याचे पैशांची वाटणी झाली आहे। आता सर्व शेतकरी 18वा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा करत आहेत। या योजनेअंतर्गत जवळपास 9 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळत असून अद्याप 3 कोटी शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत। तर आता आपण पाहूया 18वा हप्ता नक्की कधी येणार। PM किसान सन्मान निधी योजनेतील 18वा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा केला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, परंतु सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। अशा स्थितीत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हप्त्याचे 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। तथापि हप्त्याच्या अंतिम तारखेची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। तर मित्रांनो, लाभ मिळण्याची प्रक्रिया कशी असेल? PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना 6 महिन्यातून 3 समान हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 रुपये मदत दिली जाते। अर्थात एका वर्षात शेतकऱ्याला 6,000 रुपये मिळतात। मागील 17 हप्ते अनेक लाभार्थ्यांना दिल्यानंतर आता शेतकरी 18व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। यंदा दिवाळीपूर्वी 17वा हप्ता देण्यात आला होता। आता 18वा हप्ता उत्सवाच्या पूर्वसंध्येला दिला जाण्याची शक्यता अधिक आहे। लाभ मिळण्याबाबतची समस्या कशी सोडवायची? PM किसान योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्यांसाठी शेतकरी PM किसान ICT@government.in या ईमेल ID वर संपर्क साधू शकतात। तसेच PM किसान योजनेच्या हेल्पलाईन नंबर 15 5 261 किंवा 18 00 11 55 28 टोल फ्री किंवा 011 23 38 1092 द्वारेही तुम्ही तुमच्या कोणत्याही समस्या येथे मांडू शकता आणि या योजनेशी संबंधित प्रश्नांचे निराकरण मिळवू शकता। PM किसान योजनेच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात की जोडप्यांना किंवा वडील मुलगा किंवा घरातील एकापेक्षा जास्त सदस्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो काय? केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की या योजनेचा लाभ घरातील फक्त एका सदस्याला मिळतो। जर एकापेक्षा जास्त सदस्यांना या योजनेचा लाभ मिळायचा असेल तर त्यांच्याकडून पैसे मिळू शकतात, कारण अशा व्यक्ती किसान सन्मान निधीसाठी पात्र नाहीत। शेवटी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी तुमचा आधार क्रमांक अपडेट करून तुमचं नाव pmkisan.government.in वर चेक करू शकता। तसेच तुमच्या लाभार्थी स्टेटसची पुष्टी देखील करू शकता। या प्रकारचे मोदी सरकारने PM किसान योजनेअंतर्गतील 18व्या हप्त्यात शेतकऱ्यांना मोठा आनंदाचा दिवाळी गिफ्ट दिला आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची नोंदणी आधार अद्ययावत करणे गरजेचे आहे। मित्रांनो, हा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।